फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि आता 11 वाजताय आणि माझे घरातले सर्व कामं झालेले, आंघोळ झाली, देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे आणि नळाला सकाळी पाणी येतं पण आज उशीर झाला, नळाला पाणी आलं आणि पाणी वरती चढवलं आणि मी काल ना आमच्या मागे हलवाई दादा राहतात त्यांच्याकडनं शेव काढून आणली, 1 किलो बेसन पीठ दिलं होतं त्यांना, तर जाड शेव करून आणली. आता मुलं पण घरी राहता, सुट्ट्या लागल्या मुलांना, मुलं घरी राहता आणि मुलांना खायला काहीतरी दुपारी पाहिजे म्हणून मग मी 1 फिक्की शेव पण करून आणली आहे बघा. आणि आता स्वयंपाक करते, स्वयंपाकची तयारी करते आणि मग बोलते तुमच्याशी. बनवते मी, हे बघा मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 3 शिट्ट्या करून घेते आता. 3 शिट्ट्या करून घेते. हे बघा आम्ही शिवरात्रीला रताळे आणलेले होते, ते तसेच राहून गेले, केलेच गेले नाही माझ्याकडनं. म्हटलं आता चला धुवून घेते आणि लावून देते. मी कसे करते ते पण पहिले हे असं कट करून घेते मी, चांगले स्वच्छ धुवून घेतले, असे धुवून घेते आणि चाळणीमध्ये लावते मी, असं कुकरला लावत नाही. कुकरला जर आपण लावले ना तर त्याचा गोडपणा चालला जातो आणि चाळणीला लावले का गोडपणा तसाच राहतो त्याचा, म्हणून मी चाळणीमध्येच लावते. असं हे काढून घ्यायचं आपण, मग व्यवस्थित शिजतात ते आणि ते घाण पण राहत नाही. हे बघा असे काढून घेते मी. ते थोडे ना हे झाले म्हणून मी पूर्ण व्यवस्थित साफ करून घेतलेले. कढईमध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ठेवून देते आता मस्त आणि वरून एक झाकण झाकते. त्याच्यावरती ताट घे, ताट असं झाकण झाकून देते, आपले मस्त वाफवले जातील ते. आपली गुडिया ताईंनी मस्त कणिक मळून दिली मला, चपात्या करून घेते. आपला कुकर बी होतं इकडे, आपले रताळे पण शिजत आहे. गुडिया राणी म्हणे मी कणिक मळून देते. हे बघा मी जास्त भिजून टाकली ती, आपल्याला जेवढ्या लागतील तेवढ्या चपात्या करून घेते मी आणि बाकीची मग संध्याकाळी थांबते. थोडासा ठेचा बनवते, मिरच्या भाजून घेते मी. आपल्या चपात्या झाल्या तिकडे, मिरच्या घेते, मिरच्या भाजून घेते. मिरच्या भाजून घेते ठेचा करायला. मी भाजीला फोडणी देते. उडदाची डाळ कशी बनवते मी, सिंपलच बनवते मी. तेल गरम झालंय आपलं, ते आवाज येते. जिरं टाकते, उडदाची डाळ, लसूण टाकते. लसूण जास्त घ्यायची. आणि मिरच्या घेतल्या मी, तिखट मिरच्या घेतल्या मी. तिखट मिरच्या घेतलेल्या आहे, जास्तीच्या घेतल्या मी.
डाळ मस्त झाली. हे बघा अशी डाळ झाली आपली. त्याच्यात पाणी टाकते मी. डाळ जास्त शिजू दिलेली आहे. आता आपण मिरच्या पण झाल्या आपल्या आणि मीठ टाकून देते, कारण की आपल्याला जास्त मसाल्याची भाजी बनवायची. सिंपल उडदाची डाळ आहे, खायला खूप छान लागते अशी बनवून. थोडं पाणी टाकते. मस्त आपल्याला जास्त नाही बनवायची. नमक टाकते मी. हळद टाकते. कोथिंबीर चिरून घेतली मी. आपण असं टाकू. पटकन होऊन गेली उडदाची डाळ आणि खायला बी खूप छान लागते. चपातीसोबत भाकरीसोबत बी छान लागते. झाली आपली भाजी. थोडी शिजू देते आणि मग गॅस बंद करून देते. आणि आलेली आहे बघा झाली. आता मी ठेचा करून घेते. हे बघा मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि लसूण पण मी भाजूनच घेतला आहे त्याच्यातच. मला सिंपल ठेचा आवडतो, शेंगदाणे घालून आवडत नाही. थोडी कोथिंबीर घेतली आहे ती पण आपण, आणि मिक्सरचं आवडत नाही, कुटून घेते मी आणि नमक टाकते. बस. या जेवायला. जेवण करते. जेवण करते आणि मग बोलते. हे बघा रताळे किती छान झाले आपले. मला असं आवडतं. मी दूध बी गरम करून घेतलेलं आहे आणि थोडी साखर टाकते. भाजी इतकी छान झाली होती. जेवण खूप मस्त झालं माझं. थोडंसं गोड खाते म्हटलं. कपडा घ्यायचा कंटाळा केला, साडीने दूध टाकून घेतलं. खूप छान लागतं असं. मला असं खायला आवडतं. ज्याला लागेल मुलं खातील. छान लागतंय. खाऊन घेते. जेवण केलं आणि थोडा आराम केला. आता चहा ठेवलेला आहे. भांडे पडलेले होते, भांडे घासून घेतले मी पहिले. भांडे घासून घेतले आणि आता चहा घेते. चहा ठेवला. या चहा घ्यायला, त्यांना चहा देते. चहा गुडिया चहा घेते का? ए पिलू चहा दूध घेते. आवाज कमी कर. 5 वाजून गेले का? आता 5 वाजून गेले. चहा घेते. घड्याळ दाखवते 5 वाजले. 5 वाजले. चहा घेते. चहा घेतला आणि गावात काम होतं माझं, ते काम पण करून आले मी. आणि तिकडनं येताना मुलांना द्राक्ष पण घेऊन आली. हे बरं 2 किलोचं पेटी बॉक्स होतं, ते बॉक्स घेऊन आली 2 किलोचं. आणि गोड आहे, खूपच गोड आहे. नाशिकचे द्राक्ष आहे ते.
म्हणून ते म्हणे नाशिकचे द्राक्ष घेऊन जात आहे, खूप छान आहे. आम्ही तिथं खाऊन पण बघितले, खूप गोड होते म्हणून घेऊन आली मी. आणि आता 9:30 वाजून गेलेले आहे. स्वयंपाक करायचा बाकी माझा, स्वयंपाक करते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.